कथेच्या जागी कीर्तनाच्या जागी नाम उच्चारण चांगले त्या जागी पोथीच्या जागी देवाचं कोणतंही कार्य असेल तर यमाला तिथं जायची आज्ञा नाही. जायची आज्ञा नाही तिथं. धड 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 धुड 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 पळ सुटला कलिकाला बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी बधता कापडिया रे. काळ घाम फुटते काळाला घाम. म्हणून असं महाराजांना सांगितलं सगळ्या गावानं माळा घातल्या. सगळ्या गावानं माळा घातल्या. एक वारी झाली, दोन वाऱ्या झाल्या, काळ काही हेल्मेले काही फोटो सगळ्या जवळपास 20-25% लोकांना माळा काढल्या आणि 20-25% लोकांवर घाला झाला काळाचा. म्हणजे खरं माळ घालणाऱ्याच्या जवळ काळ येत नाही. आता मला काळ येत नाही असं नाही, माळकरीही मरतय आणि न माळकरी आहे तेही मरतय. पण फरक कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? वाघाचे जे दात असते, वाघाचे जे दात आहेत शिकारीसाठी तेच दात असते आणि त्याच्या बाळाला ह्या जागावरून त्या जागावर नेण्याचे दातही ज्याप्रमाणे उंदराला असं बिळातून असं उंदीर जसं टपूनच राहते बघा बोका कव्वा बाहेर आले आले अशी झडप घालते. गटकून कवा गिळलं काय पता लागत नाही. ही काळाची घाला कोणाला जन्म माळ घातलं नाही त्याला. आणि मग जे माळकरी आहे त्यांचं आलेलं आहे पण त्यांच्या मुखामध्ये नारायण 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 असलेला काळ आला की तिथे भगवंताची स्तुती येतात. हे आमचं गिऱ्हाईक आहे, त्याला हात लावायचं नाही. पण लिस्ट मध्ये आहे की असू दे ना, तुझ्या लिस्ट मध्ये आहे का नाही? कारण तुझी घटना आम्ही काही बाधित करणार नाही, पण हे आमचं आहे. तू इजा द्यायची नाही. आम्ही याला विमानात घेऊन जाणार. काय घेऊन जाणार? आम्ही याला विमानात घेऊन जाणार. कारण तुम्हाला सांगतो एवढा पतित 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 असलेला नारायण नामानं तारला गेला. विष्णुदूत तिथं आले, विष्णुदूतानं त्याला उचललं आणि स्वर्गामध्ये घेऊन गेलं. वैकुंठ धामाला नेलं. कोण होता तो? वैश्येच्या गलीमध्ये जाऊन
क्रीडा झालेली पाहून अगोदर ब्राह्मण पण नंतर मन फिरलं, सगळा बाधित झाला. पण पोराचं नाव नारायण ठेवलं. नारायण नामानं त्याला तारलं. कोण होतं? घरी जाऊन अभ्यास करा. विठ्ठल बोला नाथ बाबा देवाचा स्वभाव सांगतात. आपण येत आहे नाथ बाबा कोणाचा स्वभाव सांगतात? देवाचा स्वभाव. कारण देवाचा स्वभाव संताला माहिती आहे, संताचा स्वभाव देवाला माहिती आहे. दुर्लभ त्या गती अनेकाशी, दुसऱ्याला दुर्लभ आहे. बर, मग स्वभाव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती, भगवान भोळा परमात्मा आहे. भोळा भोळा कसा भोळा आहे, किती भोळा? एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक राजा, षोडशोपचार पूजा करणारा राजा, दररोज सैन्यासहित जायचा, भगवान शिवाची शिवालयामध्ये जाऊन पूजा करायचा राजा. आणि पूजा केल्याच्या नंतर संतुष्ट व्हायचे भगवान. आणि तीच पूजा बघत एका भिल्लिनीच्या पोरानं बघितली किंवा कोळ्याच्या पोरानं बघितली. त्याला त्याच्यातलं काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही. भोळा किती देव आहे बघा. आणि भोळा बी हा निस्ता भोळा नाही, चतुरा तो शिरोमणी. भोळ्या भक्तासाठी भोळा, पण त्याच्यात थोडं जर अहंकार काही दिसला हो मग तर रोज पूजा करत असताना राजा पूजा करायचा. त्या मुलानं पाहिलं पूजा कशी करायची, काय करायचं, काहीच माहिती नाही हो, काहीच माहिती नाही. किती भोळ बघून भक्ती केली पाहिजे बघा. देव नाही तयावी न भुकेला विठ्ठल आपण जे म्हणतो ना, देवाला काहीच लागत नाही. त्यांनी प्रमाण गिरिधार लाल भाव का भुकेला सांगितलं. देव भावाचा भुकेला आहे, देवाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, देव भावाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. भाव पाहते बरं, भाव. देव देव काय पाहते? भाव पाहते. त्या राजाची पूजा त्या भिलिनीच्या बाळानं बघितली आणि त्याला काहीच न कळत असताना राजा पूजा करून गेला. ही यायचं, पूजा मोडायची आणि त्याची पूजा सुरू व्हायची. त्याची पूजा म्हणजे काय? त्याच्याकडे काय केलं? पहिल्यांदा हात मोजणीमध्ये पाणी न्यायचं बघितलं बरं. आता नदीचा ओढा होता, राजा तिथून जायचा. हा झुडपाच्या आडवं पाहून बघायचा
कसं काय करायला काय नाही सगळं दिसत होतं मंदिरातलं असं. त्यानं जायचं, राजा काय करायचा, पहिलं यायचं, सगळं पुसून काढायचं, त्याचीच पूजा काढायची, वरी पाणी टाकायचं, आपल्या साळुंकीला धुवायचं, नंतर विभूती लावायची, बेलपत्र ठेवायचं, जे काय षोडशोपचार पूजा आहे ते करायची, दर्शन घ्यायचं आणि राजा जायचा. त्याच भावानं तशाच पद्धतीनं वंजळीत पाणी घेऊन जायला बघलं. पण वंजळीत पाणी तिथपर्यंत गेले की पाणी सगळं जायचं गळून, पाणीच पोहोचायचं नाही देवापर्यंत जाईपर्यंत. ते म्हणलं आता काय करावं लागलं बाबा, पाणीच पोहोचत नाही, काय करायचं. मग त्याला तेवढी हे बी नव्हती, बरं बुद्धी बी नव्हती, विकास झालेला नव्हता बुद्धीचा. त्याला काय केलं पप्पू महाराज, तोंडात पाणी घ्यायचं. काय बोलायला तोंडात पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरचे बेलपत्र वगैरे काढायचे आणि चोळणी करायची, देवाला चोळायचं, एखादी फुल ठेवायचं, नमस्कार करायचा आणि जायचं. 8-10 दिवस झाला असला प्रकार, 15 दिवस झाला. राजा म्हणला एवढी माझी चांगली पूजा कोण उधळून टाकायले, पूजाच कोण मोडायले. राजा म्हणला पाहावंच लागल मला. राजानं ते पाहिलं, भिल्लिनीचं पोर आहे, यायलंय मोडायलंय. म्हणला आता हे भिल्लिनीचं पोरग करायले खराय, पण ह्याला एका दिवशी पकडलं पाहिजे. काय केलं पाहिजे, पकडलं पाहिजे. पण पकडायला ती वेळ चुकून यायचा बरं. मग एका दिवशी असं झालं, भगवान शंकर परमात्म्यानं म्हणलं किंवा माझा निस्सिम भक्त कोण आहे, आता 2 भक्त आहेत, पण दर्शन द्यायचं कोणाला अगोदर. दोघावर मी भगवान परमात्मा प्रसन्न झाले, दोघाची पूजा त्यांना भावली, प्रसन्न झाले. पण दर्शन अगोदर कोणाला द्यायचं, भिल्लिनीच्या पोराला द्यायचं का या राजाला द्यायचं, काय करायचं. मग भगवान परमात्म्याने एक युक्ती केली. युक्ती, राजा मंदिरात गेल्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर राजा आता उठते म्हणजे गडगड 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 केलं, जसं आपल्याकडे भूकंप झाला असते ना, गडगड 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 हल्लं मंदिर सगळं. की लगेच मग राजाला त्या सगळ्या सैन्याने म्हणले, राजे पटकन निघा, मंदिर पडायचं संभावना आहे, आणि मंदिर जर तुमच्या अंगावर पडलं तर तुमचा देह जाण्याची शक्यता आहे, तुम्ही इथं गतप्राण होण्याची शक्यता आहे, तुम्ही लवकर इथून निघा. म्हणजे राजाला तिथून घेऊन गेलं आणि हे भिल्लिनीचं पोरग तोंडामध्ये चूळ भरून घेऊन येऊ लागतं. ते गडगड गडगड केलं की पळत गेलं त्या महादेवाच्या पिंडीवर. आता मला सांगा, देवानं दर्शन कोणाला लवकर द्यायचं. भगवान परमात्मा तात्काळ प्रसन्न झाले. आता पप्पू महाराजांना प्रमाण दिलं, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देवाकारणे भाव तस्मात, देवाला फक्त भाव लागतो, भाव लागतो. देव भावाचा भुकेला, दर्शन दिलं भिल्लिनीच्या बाळाला, दर्शन दिलं नंतर राजाच्या. प्रसन्न कोणावर झाला, काय त्या भिल्लिनीच्या बाळाचा काय पूजा करण्याचा काय भाव, फक्त भाव होता अंतःकरणामध्ये. माझा देवाच्या अंगावर मंदिर पडतं एवढाच भाव निर्माण, आणि माझ्या माझ्या भगवंताला इजा पोहोचते, माझ्या भगवंताला दुखापत होती, एवढीच भावना. त्याला वाटलं की याच्यावर मंदिर पडल्यानंतर साळुंकेची नासाधूस होते, माझ्या देवाला लागतं, एवढी भावना त्या साळुंकेवर जाऊन पडली. एवढा भोळा आहे देव, शिव भोळा चक्रवर्ती. आणि म्हणून नाथ बाबा म्हणतात, त्याचे पाय माझे. देवाचा स्वभाव कळाला, देवाचं महात्म्य काय, अभंगाचं 2रं चरण. वाद्यवरता शिवनाम, 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 वाद्यवरता शिवनाम.
माझे क्रोध राम वाचवल काशी राम माझे क्रोध राम राम माझे वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. भगवंताचं नाव मुखानं घेतलं की त्या भक्ताला क्रोध नावाच्या दोषानं आणि काम नावाच्या दोषानं बाधित होऊ शकत नाही. हे संताचं वचन आहे, संताचं वचन. पण मुखानं भगवंताचं नाव घ्यावं लागतं. एकानं म्हणलं मग काय करावं लागतंय, हा रोग जाण्यासाठी काय करावं लागते, ते मला इंजेक्शन घ्यावं लागते, गोळ्या घ्याव्या लागते. उगच समजा डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरनं गोळ्या लिहून दिल्या, सगळं झालं, गोळ्या आणल्या, सगळं झालं, 8 दिवस काहीच फरक पडला नाही का तुम्हाला. ते म्हणला 8 दिवस झालं, सगळंच केलंय, दवाखाना केला, सगळंच केलंय, काहीच फरक पडला नाही. काहीच कसा फरक पडला नाही. परत डॉक्टरकडे गेले, त्यानं म्हणला हे बरोबर सगळं घेतलंय का, सगळं बरोबर घेतलंय म्हणला. मग हे तुम्ही खाल्लंय का, तुम्ही खायचं कधी सांगितलं. आम्हाला संतांना नाम घ्या म्हणून सांगितलं. हे डॉक्टर आहेत आमचे, संत म्हणजे काय, आमचे डॉक्टर आहेत. आमचा रोग बरा करणारे कोण आहे, जगाच्या पाठीवर जर रोग बरा करणारा एक तर गुरु नाही तर संत, गुरु नाही तर संत. त्यांनी आम्हाला आमच्या रोगाची छानबीन केली, आम्हाला औषध लिहून दिले, आम्हाला औषधाची ओळख करून दिली, पण औषध आम्ही घेतलंच नाही. रोग कसा जाईल, रोग जाईल का. आता किती दिवसानं त्याचा रोग बरा होईल मला सांगा. उगा गोळ्या दररोज 6 हा आहेत बरोबर, दुसऱ्या दिवशी बघितलं 6 हा बरोबर आहे, 7 बरोबरच आहे, 8 दिवस म्हणला 6 बरोबरच आहे. किती दिवसानं कोका महाराज त्याचा रोग दुरुस्त होईल. त्याच्यासाठी त्याला रोज एक गोळी घ्यावा लागेल, दिवसातून 2 वेळा घ्यावा लागेल, 2 वेळेस नाही तर 1 तरी वेळेस घ्यावा लागेल, तर त्याचा रोग बरा होईल. विठ्ठला विठ्ठला.